नमस्कार मित्रांनो. तर आज आहे मकर संक्रांत. मकर संक्रांती आली तर आपण आपल्या मैत्रिणीसोबत मस्त पतंग उडवतो, तिळगुळ देऊन तोंड गोड करतो. तर मकर संक्रांत इतकंच आहे नव्हे, तर मकर संक्रांतीमध्ये सुद्धा पारंपरिक कारणं जुळलेली आहेत. मकर संक्रांत ही पारंपरिक, आनंदी आणि अर्थपूर्ण सण आहे, जो वर्षाच्या आपण 14 जानेवारी रोजी सेलिब्रेट करतो. तर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव हे मकर राशीत प्रवेश करतात. त्यानंतर सूर्य उतरायला सुरुवात होते. याचाच अर्थ दिवस हे लांब होतात आणि नवीन ऊर्जा प्रकट होते. याच बदलांना आपण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतो. तर हा सण फक्त खाण्यापिण्याचा नाही, तर धन, प्रगती, प्रकाश आणि नवीन सुरुवातीचा संकेत आहे. आपल्याला निसर्गाला, सूर्याला आणि पिकांच्या दिलेल्या भरभराटीच्या कृतज्ञतेसाठी आभार मानण्याचा दिवस आहे. तसेच हा नवीन जोडप्यासाठी सुद्धा खूप शुभ दिवस मानला जातो, कारण की एक नवीन नवीन उत्सव, प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जेचा हा दिवस मानला जातो. नवीन आरंभ, उन्नती आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभ संकेतसुद्धा मानला जातो. आज आपण एकमेकांना गोड पदार्थ देऊन म्हणतो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. ह्याचा अर्थ असाच आहे की गोड बोलूया, प्रेमाने वागूया आणि सर्वांना आनंदी ठेवूया. आजच्या दिवशी मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत पतंग उडवण्याची वेगळीच मजा आहे. तसेच तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या सर्वांचे जीवन हे गोड, सुखी आणि आनंदाच्या भरभराटीने जावो.